राम कृष्ण माधव भरवा
सुखाचे सुखवाटेची ठाई सुखवाटेची ठाई सुखवाटेची ठाई सुखवाटेची ठाई बहुपाई संतांचिया बहुपाई संतांचिया बहुपाई संतांचिया बहुपाई संतांचिया रजकनु लागता रजकनु लागता रजकनु लागता मनमुनि केला वास मनमुनि केला वास मनमुनि केला वास मनमुनि केला वास नाही नास एठाई नाही नास नाही नाश केला ठाई नाही नाश केला ठाई नाही नाश केला ठाई नाही नाश केला ठाई विढोबा रुक्माई
सुख वाटे हेची ठाई 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 बहु पायी संतांची या बहु पायी संतांची या बहु पायी संतांची या बहु पायी संतांची या मनावोनी केला वास मनावोनी केला वास बहु पाये संतांच्या बहु पाये संतांच्या बहु पाये संतांच्या बहु पाये संतांच्या मनावोनी केला वास मनावोनी केला वास नाश जेची ठाई हरे राम
वाटेची ठाई बहुपायी संतांची या म्हणून केला वास नाही नास एठाई न करवे हाला चाली निवारिली चिंता है तू का म्हणे निवेदनो रजकनो लागता म्हणून केला वास नाही नास एठाई विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी बरणौ रघुबर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण
तीच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता विठ्ठल 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 सुखवाटे एची ठाई बहुपायी संतांची या म्हणोनी केला वास नाही नास एठाई प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा प्रत्येक जीवमात्राचा ज्या गोष्टीसाठी प्रयत्न चालू आहे ते सुख तुम्हाला कुठे मिळेल त्याचा नेमका पत्ता सांगणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा. ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांची पुण्यतिथी आणि गंगागिरी बाबा सरलाबेट या महात्म्यांचा पुण्यतिथीचा पर्वकाळ त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सहकार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब जी थोरात व प्रथित यश उद्योजक स्वर्गीय पंडितरावजी थोरात तात्या यांच्या स्मरणार्थ या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. प्रत्येक 5 वर्षाला या कार्यक्रमाचं भव्य स्वरूपात आयोजन असतं साहेबांच्या माध्यमातून आणि गावकऱ्यांचं सुंदर सहकार्य तुमच्या सगळ्यांची सुंदर उपस्थिती. खरं तर जोरवे हे जे गाव आहे ना हे गाव पुण्यभूमी आहे, तीर्थक्षेत्र आहे, पवित्र प्रवरेच्या काठावरती वसलेलं हे गाव आहे आणि या गावाला एवढी देवं आहेत. मला तर वाटतं ही सगळी देवं पाहिली आणि असं वाटतं देवपंचायतन या गावामध्ये थांबली का काय. देवपंचायतन म्हणजे काय तर देवपंचायतांमध्ये 5 देवता मुख्य आहेत. देवपंचायतांमध्ये गणपती बाप्पा, महादेव, भगवान श्री विष्णू, सूर्य भगवान आणि माता जगदंबा ह्या 5 देवता देवपंचायतांमध्ये येतात. आपल्या देवघरात सुद्धा 5 देवता असल्या पाहिजेत. आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असावी, आपल्या देवघरामध्ये श्री विष्णूची मूर्ती असावी किंवा रंगनाथ असावा, आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असावी, आपल्या देवघरामध्ये भगवान शंकराची मूर्ती असावी, जगदंबेचा तांदळा असावा, सूर्य भगवंताची मूर्ती असावी किंवा कुलदैवतेची मूर्ती असावी. या 5 पैकी एक जरी देव गैरहजर असेल तर आयुष्यभर पूजा करा, पूजेचं फळ मिळत नाही. देवघरातल्या शिवलिंगाला पाणी घातल्यानंतर ते पाणी तुळशीला चुकूनही कधी टाकू नका, कारण त्यानं कालसर्पदोष लागत असतो. काही गोष्टी आपल्याला माहिती नाहीत, अज्ञानामध्ये घडतात. तर महादेवाला घातलेलं पाणी तुळशीला घालायचं नाही, तुळशीच्या रोपट्याखाली महादेव ठेवायचा नाही. तुळशीचा आणि महादेवाचा 36चा आकडा आहे. बऱ्याच माझ्या ताईंची ट्यूबलाईट पेटली असेल, आपला तिथंच मुक्कामाला आहे. जरी असेल माहिती नसेल, आता माहिती झालं, तिथून उचला की जिथे महादेवाच्या अंगावर पाणी तुळशीचं आणि मंजुळा पान पडणार नाही याची काळजी घ्या. वर्षातला एकच दिवस आहे की त्या दिवशी महादेवाला तुळशीचं पान आणि श्री विष्णूला बेलपत्र वाहिलं जातं. तो दिवस आहे वैकुंठ चतुर्दशीचा. तुम्ही म्हणाल ताई इथे आम्हाला काल काय खाल्लं ते लक्षात राहत नाही आणि वैकुंठ चतुर्दशी आम्ही कशी लक्षात ठेवायची. कार्तिक महिन्यामध्ये दिवाळी, सगळ्यांचा अगदी उत्साह असतो. दिवाळीचे लाडू कुणीच विसरत नाही, पण दिवाळीमध्ये जी कार्तिक पौर्णिमा येते ना, कार्तिक पौर्णिमेच्या आदल्या दिवस म्हणजे वैकुंठ चतुर्दशीचा दिवस आहे. त्या दिवशी महादेवाला बेलाचं पान. तर मी ही देवपंचायतन का सांगितली तुम्हाला, तर ही देवपंचायतन आहे. या देवपंचायतनशिवाय देव्हारा पूर्ण होत नाही. ती सगळीच देवपंचायतन जोरवे गावात दिसली मला या नदीच्या तटावर, म्हणून गाव हे भाग्यवान आहे. म्हणून तर या गावामध्ये थोरात साहेबांसारखे रत्न की जे अगदी या महाराष्ट्राच्या राजकारणात नाही देशाच्याही राजकारणामध्ये ज्यांचं मोलाचं स्थान आहे, ज्यांची महत्त्वाची जबाबदारीची भूमिका आहे, अशी एक राजकारण आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जपलेलं हे सगळं परमार्थिक सूत्र. तर या अशी ही ताकदीची माणसं एखाद्या गावात, या छोट्याशा गावात एवढं मोठं रत्न जन्माला आलं तर त्यांच्या पाठीमागे असलेली सगळी दैवी शक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल असो. आम्हाला इथे कीर्तनाचा योग आला. खरं तर ही कीर्तनाची सेवा महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील मुकुटमणी
अगदी मुकुटामध्ये शोभणारा मणी म्हणजे आदरणीय आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असणारे आदरणीय इंदोरीकर बाबा. तर इंदोरीकर बाबांचा फोन आला. 7-8 महिन्यापूर्वी सेवा घेतलेली आहे. असं भीती वाटत होती की या दिवसात काही कथा येऊ नये मला, पण काय महाराजांच्या प्रत्येक कामात, त्यांच्या वाणीमध्ये, प्रत्येक कामामध्ये त्यांना यश आहे आणि यशस्वी जीवन असणारे असे आमचे आदरणीय श्रद्धास्थान इंदोरीकर बाबांचा फोन आला आणि मी सेवा माझ्याकडे लिहून घेतली. बाकी आयोजक मंडळी आहे, सगळी गावकरी मंडळी आहे, साहेबांचं पूर्ण सूत्र या कार्यक्रमामध्ये आहे, महाराजांच्या मार्गदर्शनानं या कार्यक्रमाचं नियोजन आहे. खूप मोठा पर्वकाळ आहे. सरलाभेट आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे. तर या पर्वकाळामध्ये या मोठ्या मंडळीच्या माध्यमातून आम्हाला सेवेचा योग आला. ताईंनाही मी विनंती केली की ताई तुम्ही एक 10-15 मिनिट कीर्तनासाठी या. आदरणीय आमच्या शालिनीताई इंदोरीकर पण आता त्यांच्या तब्येतीनुसार त्या निर्णय घेणार आहेत. तर ताईंचा माझाही फोन झाला, किरण महाराजांचा फोन झाला, आम्ही इथे येऊन पोहोचलो. आदरणीय भाऊंचा भाऊ, मी नाव नाही विचारलं तुम्हाला, लक्षात नाही राहिलं आता, रमेश भाऊ दिघे का दिघे, तुमचा माझा फोन झाला आणि आम्ही इथे येऊन पोहोचलो. आपण माझ्या संपर्कात राहिला. खरं तर जोरवे गावाचं माझ्या संस्थांचं एक नातं आहे. तुम्ही म्हणाल कसं काय नातं या गावाचं आमच्या गावाशी? तर तुमच्या गावच्या भाच्या माझ्याकडे शिकायला आहेत. म्हणजे तुमच्या गावामध्ये म्हणजे तुमच्या गावची भाची ऐश्वर्या चौधरी की जी देवठाणची, तिचे मामा माझ्यासमोर आहेत आणि आपली प्राप्ती जाधव तिचे पण मामा याच गावातले आहेत. तर या दोन्ही मुली आपल्या चकलंबा संस्थांवरती आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी आहेत. म्हणजे चकलंबा देवस्थान हे या 2 मुलींचं गुरुस्थान आणि मग त्यांचं माझं जे नातं आहे तर माझंही नातं या गावाशी जोडलं गेलेलं आहे. या गोष्टीचा मला आनंद आहे. या कीर्तनासाठी गायनाची गोड अशी साथ देणारे आमचे प्रवीण महाराज पांडे आहेत. गाण्यामध्ये फार प्रवीण आहेत. सुंदर त्यांचं गायन आहे, सुंदर कंठ आहे. त्याचबरोबर गायनाची गोड अशी साथ देणार. एवढं गोड गायलं महाराज तुम्ही, मगर महाराज फार सुंदर, फार सुंदर. विराज महाराज मगर महाराजांनी गोड कंठानं गायन केलेले सुंदर सुरेल आवाज आहे. त्याचबरोबर मृदंगाची साथ देणारे अगदी उभ्या महाराष्ट्रानं ज्यांच्या मृदंग वादनाचं कौतुक करावं आणि मातब्बर मंडळीने ज्यांना अगदी कडा खांद्यावरती घेऊन लेकरासारखं वागवावं, महाराष्ट्रातल्या तरुण कीर्तनकारांनी ज्यांना आपले छोटे भाऊ म्हणून सांभाळावं, असे संकेत महाराज आरोटे, सर्व समस्त भजनी मंडळी, जोरवे व पंचकृषीतून आलेले सगळे वारकरी, माझ्या विद्यार्थिनी प्राप्ती जाधव असेल, तनुजा घुगे असेल, सर्वज्ञ असेल, आमच्या प्राप्तीचा भाऊ पण इथे समोर बसलेला आहे, विनेकरी आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे. चंदनापुरीवरून आमचे रामभाऊ रहाणे आलेले आहेत, त्यांचे सर्व सहकारी मित्र, आणखी परिसरातून पंचकृषीतून आलेले भाविकजन. गडबडीमध्ये एखादं महत्त्वाचं नाव राहून जाऊ शकतं, पण या सगळ्यांच्या मध्ये आपण परमेश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल विठ्ठल इथे येण्याच्या अगोदर बऱ्याच लोकांशी संपर्क झाला. ती सगळी मंडळी दिदी आम्ही कीर्तनाला येणार आहोत, पण आता काही चेहरे दिसतात, काही दिसत नाही आहेत. घरगाववरून आमचे जाधव भाऊ आलेले आहेत, आणखी महिला माता वर्ग, पुरुष वर्ग, अबालवृद्ध मंडळी सर्व इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार असतील. आपल्या सगळ्यांच्या मध्ये परमेश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल विठ्ठल स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेबजी थोरात आणि उद्योगरत्न स्वर्गीय पंडितरावजी थोरात तात्या यांच्या आठवणीमध्ये हा सप्ताह होतोय. महाराष्ट्रातली सगळी नामांकित कीर्तनकार मंडळी आपण एका पत्रिकेमध्ये एकत्र आणली. आणि विशेष गोष्ट मला तुम्हाला एक सांगायची आहे. राजकारण असेल, उद्योग असेल, अध्यात्म असेल, या क्षेत्रामध्ये कलशस्थानावर जाण्यासाठी प्रारब्ध, प्रयत्न आणि पुण्य या 3 गोष्टींची गरज असते. तर या 3 गोष्टी या थोरात परिवारामध्ये एकत्र आहेत. त्यांचं प्रारब्धही आहे, त्यांचं पुण्यही आहे आणि त्यांचे प्रयत्न सुद्धा आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तिमत्वाच्या आठवणीमध्ये भगवत चिंतन होणं वर्षानुवर्ष ही सामान्य गोष्ट नाही आहे. खरं तर दोन्ही राजकीय पिंड आहेत आणि त्यांच्या आठवणीमध्ये भगवान परमात्माचं स्मरण होतं आहे. एक उदाहरण सांगते म्हणजे माझ्या बोलण्यातला भाव तुमच्या लक्षात येईल. एक राजा होता. तो राजा गावातल्या लोकांकडनं खूप परमार्थ करून घ्यायचा, चांगली कर्म करून घ्यायचा. राजा लोकांना वारंवार शिकवत होता, बाबा रे, माणूस म्हणून जन्माला आलो आपण, 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 1 नाक, 2 कान म्हणजे काय माणूस नाही झाला.
जोपर्यंत आपण एखाद्याच्या कामी येत नाहीत, गोरगरिबाला मदत करत नाहीत, कुणाच्या अडचणीमध्ये धावून जात नाहीत, कुणाच्या डोक्यावरनं मायेचा हात फिरवत नाहीत, तहानलेला पाणी भुकेजलेला अन्न आपण जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये देत नाहीत, तोपर्यंत आपण माणूस आहोत हे काही सिद्ध होत नाही. समजावून सांगत होता राजा लोकांना, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. सावरगाव तळवरून आलेले आमचे बाळासाहेब भाऊ देखील आहेत समोर. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. तर राजा लोकांकडनं चांगली कर्म करून घ्यायचा, लोकांना चांगलं समजावून सांगायचा. लोक खूप चांगलं जगत होती. राजाच्या राज्यामध्ये कुठलं चुकीचं कर्म होत नव्हतं, चुकीचं कृत्य घडत नव्हतं. देवाला सुद्धा त्या गावाचा आनंद झाला. परमार्थही ताकदीनं करायचे, सेवा करायचे, कष्टही भरपूर करायचे. नारदजीकडे यादी पाठवली त्या गावातल्या पुण्यवान लोकांची देवानं. नारदजी यादी घेऊन राजाकडे आले. राजाला सांगितलं, महाराज तुमच्या गावातल्या पुण्यवान लोकांची यादी आहे. जी लोक चांगलं जगतात, चांगला व्यवहार करतात, भगवंताचं स्मरण करतात, ती लोक देवाच्या यादीमध्ये आहेत. की कोण कोण पुण्यवान लोक आहेत ती पहा. भली मोठी यादी होती. ती यादी पाहिली आणि खूप आनंद वाटला राजाला. पण एवढंच एक विचार करा, एखादा माणूस हजारो लोकांकडून चांगलं काम करून घेतोय, त्याला कुठेतरी थोडी का असे ना अपेक्षा असते आपलं नाव कुठं आहे का नाही म्हणून. त्याच्यामध्ये ती यादी पाहत असताना राजा आपलं त्याच्यात कुठे नाव आहे का हे चेक करत होता. पहिल्या नावापासून शेवटच्या नावापर्यंत सगळी नावं पाहिली, पण राजाचं नाव नव्हतं, पण गावातल्या लोकांची नावं होते. पण राजाचं मन एवढं मोठं होतं. राजा म्हटलं चला जाऊ द्या, आपलं नाव नाही ना, आपल्या गावातल्या लोकांचं नाव आहे ना, काही हरकत नाही. त्याच्यात राजा खुश. आणखी लोकांकडून परमार्थ करून घेतला. राजाला आनंद वाटला की आपली सेवा देवापर्यंत पोहोचली, आपल्या गावातल्या लोकांची नावं आली. काही दिवसानं पुन्हा नारदजी आले. एक नवीन यादी घेऊन आले. म्हणे ही कसली यादी आहे? म्हणे पहिली जी यादी होती देवाचं भजन करणाऱ्या भक्तांची यादी. पहिली जी यादी आहे काय काय आहे ती यादी? देवाचं जे खरंच भजन करतात आणि ज्या लोकांचं भजन देवापर्यंत पोहोचतंय अशी देवाचं भजन करणाऱ्या भक्तांची ती पहिली यादी. आता दुसरी यादी घेऊन आलो. ही दुसरी यादी कसली आहे? म्हणे देव ज्यांचं भजन करतोय त्यांची यादी आहे. राजा म्हटला पहिल्याच यादीत नाव नव्हतं, दुसऱ्या यादीत आपण आपलं नाव पाहायला जाऊच नाही. पण चला कौतुक आहे, आपल्या गावातल्या लोकांचा परमार्थ एवढा वाढलाय की देवाचं भजन करणाऱ्यांची यादी तर आहेच आहे, पण देव आपल्या गावातल्या लोकांचं भजन करतोय ती यादी आपण पाहिलीच पाहिजे. राजानं हातात यादी घेतली आणि राजाचे डोळे डबडबले. तुम्ही म्हणाल कसं काय? तर राजानं जेव्हा यादी पाहायला चालू केलं तर पहिल्याच क्रमांकाला राजाचं नाव होतं. पहिल्या क्रमांकाला कोणाचं नाव होतं? राजाचं नाव होतं. याचा अर्थ असा आहे, लोकांकडून परमार्थ करून घेतला, लोक तर भाग्यवान आहेतच, पण त्या लोकांकडनं देवधर्म करून घेणारा माणूस मुळात भाग्यवान असतो, तो पुण्यवान असतो. लक्षात घ्या, स्वर्गीय आता मी ज्यांची नावं घेतली, सहकार महर्षी असतील, उद्योगामध्ये ज्यांनी खूप मोठं नाव केलं अशी थोरात परिवारातील ही सगळी ज्येष्ठ मंडळी, तर ही यांची नावं अशी आहेत, हे भगवंताचं भजन करतात नवल नाही, तर भगवान सुद्धा यांच्या कार्यकर्तृत्वावरती भगवान खुश झालेला आहे या थोरात परिवारावरती. म्हणून तर त्यांच्या आठवणीमध्ये हे सगळं 5-5 वर्षाला कीर्तन कथा चालू आहे. हे उगीच घडत नाही, हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. तर माझ्या बोलण्यातला भाव एवढाच आहे, अशा पुण्यवान पुण्यात्माच्या आठवणीमध्ये थोरात परिवाराकडून भव्य स्वरूपातील या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आणि या नियोजनामध्ये अगदी दुसऱ्या दिवसाची सेवा, त्याच्यामध्ये मी तुकोबारायांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. गावही पुण्यवान आहे, गाव पवित्र आहे, गाव भाग्यवान आहे. अगदी महाराजांची संजीवन समाधी आहे, दत्त भगवंताची प्रवरेमध्ये सापडलेली न बनवलेली स्वयंभू मूर्ती आहे, भगवान गोपालकृष्णाची मूर्ती आहे, उजव्या सोंडेचा गणपती आहे, भगवान शंकर, नवनाथ एवढे देव आहेत आणि इथे एवढ्या समाध्या पाहिल्या असं वाटतंय की
33 कोटी देवांचं वास्तव्य जणू का या जोरवे गावामध्येच आहे. विठ्ठल विठ्ठल असो. तर या पुण्यभूमीमध्ये आम्ही कीर्तनाची सेवा पार पाडत आहोत. सेवेसाठी तुकोबारायांचा अभंग निवडलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज एवढे महान संत आहेत, त्यांचं वर्णन आपण तोंड भरून काय करावं. तुम्ही आम्ही तुकोबारायांच्याबद्दल काय बोलावं, शत्रूनं सुद्धा ज्यांचं वर्णन करावं. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. तुकाराम 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 तुकाराम. जगद्गुरु तुकाराम महाराज महान संत आहेत. महाराजांच्या चरित्रातले खूप काही प्रसंग ऐकले आपण. आज एक असा प्रसंग सांगणार आहे तुम्हाला, कदाचित तो कधी ऐकला असेल नसेल. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे वैराग्याची महामूर्ती. सदेह वैकुंठ गमन ही अपवादात्मक गोष्ट या मृत्यूलोकात ज्यांनी घडवून आणली. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे 5व्या वेदाचे जनक. त्यांचा ग्रंथ पाण्यात बुडवावा आणि तो जशाच तसा वापस मिळावा ही गोष्ट साधी नाही. महाराजांचा रोज एक नवा चमत्कार लोकांच्या जीवनामध्ये घडायचा किंवा लोकांना अनुभवायला यायचा. महाराज खूप सरळ होते. आता आम्ही कीर्तनकार आहोत हा एक अहंकार असतो आमच्यामध्ये, पण महाराजांना कसलाच अहंकार नाही. म्हणजे महाराजांच्याच अभंगावर आम्ही प्रवास करतो, महाराजांच्याच अभंगावर आमचा मान सन्मान होतोय. आमचं स्वतःचं काहीच नाही. खरं तर मूळ शेतकरी बाकी वेगळे आहेत, आम्ही तर व्यापारी आहोत असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर महाराजांना कसलाच अहंकार नाही. देहू गावामध्ये एक वयोवृद्ध आजीबाई होती. तिला घरातून बाजारामध्ये जाता रखरखत्या उन्हात जायला थोडं जड झालं. ती म्हटली महाराज इकडे या. महाराज आले. ती आजीबाई म्हणते महाराज माझा तेलाचा धंदा आहे आणि मला तेल आणायला जायचं आहे बाजारात, पण हे ऊन पाहून माझी काही हिंमत नाही जाणार तेल आणायला जायची. मला जरा तेल आणून देता का? त्या वयोवृद्ध आजीबाईला महाराज म्हणतात की काही हरकत नाही, मदत करणं तर हा माझा स्वभाव आहे आणि अशा अडचणीतल्या लोकांना, थकल्या भागल्यांना आधार देणं, त्यांना मदत करणं हे तर खरं साधूचं जीवन आहे. त्या आजीचा डबा घेतला आणि महाराजांनी तिला तेल आणून दिलं. महाराजांनी तिला तेल आणून दिलं. गंमत अशी, आजीला ते तेल एक महिनाभर पुरायचं. महिन्यानंतर पुन्हा तिला तेल आणावं लागायचं. पण आता महिना झाला, 2 महिने झाले, 8 महिने झाले, 10 महिने झाले, 1 वर्ष झालं, तेल संपच ना. ह्याच्यावर विश्वास बसणार नाही, पण ठेवावा लागेल तुम्हाला, कारण ते जगद्गुरु तुकोबाराय होते. तेलच संपे ना. एक गोष्ट लक्षात घ्या, काही लोकांच्या हातावर असं एक चिन्ह असतं पहा, त्याला यव नावाचं चिन्ह म्हणतात. प्रत्येक कांड्यावर असतं ते. अगदी माशाच्या आपल्या डोळ्याच्या आकाराचं ते चिन्ह राहतं. म्हणजे ते जर फुटलेलं असेल, त्याला तोंड फुटलेलं असेल तर त्याचा वेगळा अर्थ आहे, ते जर जुळलेलं असेल तर त्याचा अर्थ वेगळा. यव नावाचं चिन्ह, ते चिन्ह जर आपल्या हातावर असेल, ज्या बाईच्या हातावरती यव नावाचं चिन्ह आहे
तिनं 5 माणसाचा स्वयंपाक करू दे, त्याच्यात 15 माणसं जेवतात. आणि ज्या बाईच्या हातावर ते चिन्हच नाही, तिनं 15 माणसाचा स्वयंपाक करू दे, 5 जेवतात आणि 10 उपवास. त्या चिन्हाचा परिणाम. एखाद्या पुरुषाच्या हातावर जर यव नावाचं चिन्ह असेल तर त्या व्यक्तीनं मूठभर पेरू दे शेतात धान्य, मनभर मिळतंय. आणि ज्याच्या हातावर चिन्ह नाही त्यानं पोतभर पेरू दे, एवढंच घरामध्ये येतंय. त्या चिन्हाचा परिणाम आहे. आपल्या हातावरचे चिन्ह काही बोलतात. आयुष्य रेषा असते, धनरेषा असते, आपल्या बोटांची काही लक्षणं आहेत, नखांच्या आकारावरनं काही गोष्टी आहेत, आपल्या कपडावरच्या काही रेषा बोलतात, आपल्या पायावरचे काही चिन्ह बोलत असतात. आपला उजवा पाय, पायाचा अंगठा, अंगठ्याच्या शेजारचं बोट, ते जर अंगठ्याच्या पुढे असेल, पाहून घेता का जरा? नाही, ते चिन्ह सांगायला लागलं. बऱ्याच मावशा पाहायला लागल्या अंगठ्यात आहे का नाही आपल्या. तर ते अंगठ्याच्या जर पुढे असेल, अंगठ्याच्या शेजारचं बोट, तर तुम्हाला विचारल्याशिवाय पप्याचा भाग घराच्या बाहेरच पडणार नाही. तुम्हाला विचारूनच बाहेर पडणार. आणि अंगठ्याच्या शेजारचं बोट जर अंगठ्याच्या मागे असेल तर तुम्ही त्यांना विचारल्याशिवाय कीर्तनाला येऊ शकत नाही. मग तुमच्या अंगठ्याच्या शेजारचं बोट पुढे आहे का पाठीमागे ते कीर्तनात पाहू नका, घरी गेल्यानंतर. तर ही काही लक्षणं आहेत, काही चिन्ह आहेत. काही कपाळावरच्या रेषा बोलत असतात, काहींचा हातगुण असतो. एक गोष्ट तुम्ही कधी ऐकली असेल की पांडवांच्याकडे खूप मोठा यज्ञ होता. त्या यज्ञामध्ये सगळ्यांना एक एक जबाबदारी दिली होती. आणि पांडवावरती जळणारा त्यांचीच भावकी दुर्योधन, त्याला असं काम दिलं की म्हणे सगळे साधू संत जेवले की त्यांना दक्षिणा द्यायचं काम तो करायचं. आता सगळ्या जगाच्या मनातलं जाणणारा श्रीकृष्ण भगवंताला कळत नसेल का हो की आता जर याला धन वाटायला बसवलं तर हा एवढं वाटल संतांना धन की पांडव भिकारी झाली पाहिजेत, अशी त्याची मानसिकता असणारच. पण हे माहिती असताना सुद्धा श्रीकृष्ण भगवंतानं दुर्योधनाला साधू संतांना धनदान करण्यासाठी का बसवलं? देवानं ठरवून दिलं होतं की 5-5 मोहरा द्यायच्या, हा 20-20, 25-25, 50-50 मोहरा द्यायचा. त्याचा उद्देश एवढाच होता की पांडव भिकारी झाले पाहिजे. पण हे भगवंताला कळूनही देवानं दुर्योधनाला तिथे का बसवलं दान करण्याच्या कामाला? तर दुर्योधनाच्या हातावर असं एक चिन्ह होतं, तो ज्या पटीत दान करेल ना त्याच्या 5 पट या लोकांना मिळणार होता. असं चिन्ह त्याच्या हातावरती होतं. काही हाताची चिन्ह असतात, काही हातगुण असतात, काही पायगुण असतात, काहींचे पाय फार अवघड असतात. एखाद्याच्या घराला लागले की त्यांचा बोऱ्याच वाजल्याशिवाय राहत नाही. काही लोक म्हणतात महाराज तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. काहीचे पाय एवढे खतरनाक. मग पाय लागले का महाराजांच्या दुसऱ्याच्या घराला, दुसऱ्या वर्षी पुन्हा त्या महाराजांचं कीर्तन त्या गावात. आणि ज्यानं घराला पाय लावण्यासाठी आग्रह केला होता त्यांना महाराजांनी विचारलं बरं चाललंय का तुमचं? हा म्हणे तुमचे पाय लागल्यापासून 2 एकर विकली म्हणे. आता राहिली अर्धा एकर. काहींच्या पायाचा प्रताप असतो. तर विनोद बाजूला सोडा, मला एवढं सांगायचं की महाराजांनी तेल दिलं आणि ते तेलच संपणार. आता हे प्रकरण एका आजीच्या हातातलं आणि बाईची जात आहे, स्त्रीचा स्वभाव आहे, काही केल्यानं गप्प बसणार नाही. आजीनं लगेच एकमेकीला गल्लीतल्या बायांना सांगितलं, मैत्रिणीला सांगितलं, म्हणे तुकोबाऱ्यांनी तेल आणून दिलं आणि तेलच संपणार. मग त्या बाईचा ड्रम आणि या म्हातारीचा ड्रम, म्हणजे जे तिला महिनाभर तेल पुरत होतं ते वर्षभर गेलं. तिचा तर ड्रम हजर झाला, पण शेजारणीचा पण ड्रम आला. शेजारणीकडून दुसऱ्या तिच्या मैत्रिणीला कळालं, म्हणजे तुकोबाऱ्याने आणलेलं तेल संपतच नाही. मग ही बाई म्हणते राधा, आसरा, दगडा, धोंडा, केसरा, मंडा, सुरेखा, कांचन, श्यामल, मेघा, सगळ्याजण एक एक ड्रम घेऊन आल्या. आणि सगळ्याजणी म्हणतात महाराज आमचं तेल आणून द्या, आमचं तेल आणून द्या. महाराजांना ड्रम धरायला हात शिल्लक राहिले नाही, तर काहींनी कमरेला ड्रम बांधले, महाराजांच्या हाताला ड्रम बांधले, काहींनी गळ्यात ड्रम बांधले, महाराजांच्या पूर्ण अंगाला ड्रम केले तेल आणण्यासाठी. जिजामातेला कळालं, आपल्या मालकाच्या लोकांनी हाल केले, सगळ्या अंगाला ड्रमच बांधले. जिजामाता हातात जळतं लाकूड घेऊन गेला आणि जे ड्रम होते ना त्या ड्रमवाल्या लगेच ड्रम घेऊन पळून गेला. मला काय सांगायचं तुम्हाला, याच्यातून माझा एकच भाव आहे की जगद्गुरु तुकाराम महाराज असे संत आहेत की त्यांना फक्त आपण एकच उपमा द्यावी, समर्थ. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. कुणी म्हणाल ताई महाराजांनी दिलेलं तेल संपत नाही,
महाराजांचे ग्रंथ पाण्यात जशाच तसे कोरडे निघतात. महाराजांनी शेतातलं राखण करायला घेतलेलं शेत सारं धान्य पाखरं खाऊन टाकतात, तरी तिथे 50 पोते धान्य होतं. नेमकं काय? आता त्या काळात घडलेल्या गोष्टी आहेत त्या. आज काय त्याचा परिणाम? आजही महाराजांच्या आशीर्वादाचा प्रभाव आहे. आम्हाला काहीच येत नाही दादांनो, 4च अभंग येतात. 4 अभंगावरच महाराज आम्हाला 4 चाकीत फिरवतात. हा त्याचा पुरावा आहे. आणखी काय करावं महाराजांनी? फक्त त्याच्यासाठी आपली श्रद्धा असली पाहिजे, आपल्या अंतःकरणातला भाव जागा असला पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज एक मोलाचा विषय. महाराजांनी समाजाकडे लक्ष टाकले आणि महाराजांच्या लक्षात आलं, अरे ही माणसं ना सुखासाठी रात्रंदिवस धडपड करताय, पण यांना खराखुरा सुखाचा पत्ताच माहिती नाही. महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सुख अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सुखाचा पद्दा सांगतात. आमच्या पांडेबाबासाठी, संकेत महाराजांसाठी, मगर महाराजांसाठी एकदा जोरात टाळी वाजली पाहिजे. फार गुणी भावंड आहेत हे आमचे. सुख वाटे येची ठाई बहु पायी संतांच्या. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सुखाचा पत्ता सांगतात. आपल्याला वाटतं यानं सुख मिळेल, त्यानं सुख मिळेल, त्यानं सुख मिळेल, आणि सुखासाठी जो प्रयत्न चालू आहे तो आपला कुठे चालू आहे? दुःखालयामध्ये आहे. संसार हे दुःखालय आहे, सुखालय नाहीच. जसं औषधालय आहे, औषधालयामध्ये औषध मिळेल, मदिरालयामध्ये मदिरा मिळेल, दुःखालयामध्ये सुख कसं मिळेल? आपला प्रयत्न कसा आहे? मिरचीच्या बाजारात आपण फेअर अँड लवली मागायला जातोय, दारूच्या दुकानात दूध मागायला जातोय. जिथे जी गोष्टच भेटत नाही तिथे काय मिळणार आहे आपल्याला? ती वस्तू मिळणार नाही. सुख तर प्रत्येकाला पाहिजे, पण सुखासाठी जिथे प्रयत्न चालू आहेत ती जागा चुकीची आहे. कारण ज्या संसारामध्ये आपण सुखाची आशा धरतो तो संसार कसा आहे? दुःख बांधवडी हाय हा संसार, दुःख बांधवडी हाय हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी हाय हा संसार,
बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. खरंच या संसारामध्ये सुख नाही. पण आम्ही काय सांगा, तुम्ही तुमच्या तोंडानं सांगा, संसारात सुख आहे का हो? जोरवेकर झोपले का काय? संसारात सुख आहे? बरं, जे 40शीच्या दरम्यान आहेत त्यांना असं वाटतं अजून 10-5 वर्षात सुख भेटलं तर भेटलं, म्हणून ते कन्फ्युजनमध्ये आहेत. पण ज्यांनी 40शी पार केली, जे 50शीच्या घरात आहेत, त्यांनी खरं खरं सांगा मला, तुम्हाला संसारात सुख मिळालंय? 32 पैकी ज्यांचे 4-2 रिटायरमेंटला गेलेले आहेत, दात, ज्यांचे काळे केस पांढरे झाले, ज्यांच्या डोळ्याला चष्मा लागलाय, कानाला ऐकण्याचं यंत्र लागलंय, चेहऱ्यावर सुरकुती पडली, पाठीचा कणा वाकलाय, हातात काठी आली, अशांनी तरी सांगा, संसारात सुख आहे का? नाही, संसारामध्ये सुख नाही. आता ऐका, सुखासाठी आपला प्रयत्न चालू आहे. माणसाला 2च पाय आहेत. 2 पायाचा माणूस सुखासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतो. माणूस सुखासाठी एवढा धावतो, एवढा पळतो, अभ्यास करतो, प्रयत्न करतो, त्याला लक्षात येतं एकट्यानं पळून काही होणार नाही, कोणीतरी संगती सोबतीला पाहिजे. मग त्याचं लग्न होतं. जसं माणसाला अगोदर 2 पाय असतात, पण लग्न झालं की 2 पायाचे किती पाय होतात? हात असतात. तुम्ही कुशाल उत्तर देताय. 2 हाताचे किती हात होतात लग्न झालं की? 4 हात होतात. बरोबर आहे का? जरा मोकळ्या मनानं उत्तर द्या, घाबरू नका, मी काही बोलणार नाही तुम्हाला. 2 हाताचे 4 हात झाले, तसे 2 पायाचे किती पाय झाले? 4 पाय झाले. 4 पायाचं काय असतं? घरी जाऊन विचार करा. 4 पायानं आपण प्रवास करतो तरी सुख मिळत नाही. पहिली संतान होते, आता किती पाय झाले? यांचे 4 आणि अजून 2 किती झाले? 6. 6 पायाचा असतो भुंगा. तो भुंगा कठीण लाकडाला पोखरतो, पण कमळाची कोमल पाकळी पोखरू शकत नाही. त्या भुंग्यासारखी माणसाची अवस्था होते लेकरू झाल्यानंतर. घरात आलं की बायको भनभन करते आणि बाहेर गेलं की ते भुनभुन भुनभुन करतं. त्या भुंग्यासारखी दशा. भुंग्याचं वर्णन केलंय माऊलींनी. रोणो जोनो रे भ्रमरा, सांडी तू अवगुणो रे भ्रमरा. रोणो जोनो रे भ्रमरा, सांडी तू अवगुणो रे भ्रमरा. माणूस जेव्हा 6 पायाचा होतो तेव्हा त्याची भुंग्यासारखी अवस्था होते. पुन्हा त्याला दुसरी संतान होते. आता किती पाय झाले जोरवेकर? 8 पाय झाले. बस करू आपण, हम दो हमारे दो. 2च लेकरं बस झाली, खंडीवर पिंडी नको. तर मग 8 पायाचा झाला माणूस. 8 पायाचा असतो कोळी. त्याला कुठे स्पायडर म्हणतात, त्याला कुठे कातीन म्हणतात. घरामध्ये भिंतीवरती स्वतः भोवतीच घर करतो, बाहेर यायला रस्ता ठेवत नाही, आतमध्येच गुदमरून जातो. तशी जीवाची अवस्था होते. संसारामध्ये आम्ही खूप प्रयत्न केले सुखासाठी, पण सुख संसारात मिळालं नाही. कवयित्री बहिणाबाई सांगतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर,
आधी हाताले चटके मग मिळते भाकर. हे बरोबर आहे ना? अरे संसार संसारा जस कप बशीच घर, बशी बसे जागेवर कप हिंडे दारोदार. फजिती कपाची, बशी निवांत, बशी फुटली विषय संपला. पण कपाचा कान तुटला तरी सुट्टी नाही कपांनो. कानाच्या कपात तर चहा देतात, पण कान तुटलेल्या कपात तर चहाही नाही, उकिरडाही नाही. त्या कपामध्ये काय ठेवतात तुमच्याकडे? हिरव्या मिरच्याचा ठेच्यासोबतच गाठ आहे. कपाचं कठीण आहे. इकडे शेतात काय करतात तो जास्त? ऊस करतात. हा, ऊस. आपण ऊस गृहीत धरू. ऊसाचं बियाणं आणायला कोण जातं? बशी जाते का कप जातो? कपच जातो. आणि ते 10-20 एकर जर शेत असेल तर मजूर पण कोण पाहतो? कपच पाहतो. बशी फक्त विचारते, खूप कष्ट लागतात हो तुम्हाला, खूप त्रास घेता तुम्ही शेतीसाठी. एवढ्या शब्दानंच तुम्ही मोकळेच होता. कपच असं आहे, काय करावं आता. कपाला बरं वाटतं, बायको कौतुक करते आपलं. मग मजूर पाहायला कपानं त्या ऊसाचं बियाणं म्हणजे काय असेल ते लावली, कांडी लावली ऊसाची. पाणी भरायला बशी जाते का कप जातो? रात्री 2 वाजता उठून कपच जातो. फवारणी असेल, खत असेल, सगळं काही कपालाच. ठिबकचं पाणी असू दे नाही तर दाऱ्याचं पाणी असू दे, कपालाच द्यावं लागतं. खूप चांगला ऊस आला. आता त्या ऊसाची तोडणी करण्यासाठी मजूर पाहायला कोण जातं? ते टोळी असते, तर कपच जातो. कप बोलावतो, ऊस तोडून घेतो. मग कारखान्याला ऊस घालायचा. 5 लाखाचा कापूस होतो. सगळं मार्केटपर्यंत, जिनिंग आपल्या ह्याच्यापर्यंत, कारखान्यापर्यंत कपच असतो त्या ऊसाचा पाठलाग करायला. 5 लाखाचा ऊस झाला. जोरवेकर, कपाच्या हातात पैसे आहेत, पण खरं सांगा त्या कपानं रात्रंदिवस ऊसासाठी एवढे कष्ट घेतले. 5 लाख रुपये त्याच्या हातात, पण कपानं पहिला फोन कुणाला केला? खरं बोलायचं, खूप प्रामाणिक आहेत तुम्ही. तुमचे हसमुख चेहरे मला सगळं काही सांगतात. तुम्ही पहिला फोन कुणाला लावला? बशीला लावला. असा संसार आहे. बशी बसे जागेवर कप हिंडे दारोदार. अरे संसार संसार या संसार नगरी पार भरला बाई. या संसार नगरी पार भरला बाई. या संसार नगरी बाजार भरला बाई. या संसार नगरी बाजार भरला बाई. यात सुख नाही हो, यात सुख नाही. 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 संसार नगरी अरे बाजार भरला बाई. या संसार नगरी बाजार भरला बाई. या संसार नगरी बाजार भरला बाई. संसार नगरी बाजार भरला बाई. या संसारामध्ये कुठेही तुम्ही सुख शोधा, सुख नावाची गोष्ट तुम्हाला मिळणार नाही. कारण हा संसार दुःखानं बरबटलेला आहे. आणि दुःखे सांगू मी किती. सगळं संसाराची स्थिती. संसारात सुख शोधता शोधता आपले काळे केस पांढरे झाले, चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या, दात पडले. आपला चेहरा आपला पाहावासा वाटतच नाही. ही आपली दुरावस्था झाली. सफरचंदासारखे गाल, खोबऱ्याच्या उलट्या वाटीसारखे झाले. एवढा संसाराचा रंग कठीण आहे. संसाराचा रंग अंगावर घेता घेता आपण बेरंग झालो. एवढा संसाराचा रंग दुःखानं भरलेला आहे. खरं तर संसाराचा रंग खराब आहे, तो माणसाला बेरंग बनवतो. याचा अर्थ काय संसार सोडायचा का? संसारानं तुम्हाला एवढा त्रास दिलाय तरी पण संसार सुटतो का? संसारात सुख, जरा प्रामाणिकपणे सांगा, मला मोठ्यानं उत्तर द्या. संसारात सुख, घाबरू नका, मी काय तुम्हाला दीक्षा देणार नाही. फक्त मला खरं खरं सांगा, संसारात सुख, मोठ्यानं सांगा, संसारात सुख.
पुरुष मंडळ तुम्ही दबून बोलता, घाबरता का यांना? जरा ताकदीनं सांगा. संसारात सुख सोडायचा. काय प्रामाणिक आहेत तुम्ही? तुमच्यासारखी प्रामाणिक माणसं नाही. खरंच सोडायचं नाही, कारण ज्या रस्त्यानं निघालात त्याच रस्त्यानं कड गाठावी. अधूनमधून इकडं तिकडं उड्या मारण्यात काही मजा नसते, त्यानं काही शेवटही गोड होत नाही. तर याच मार्गाने चाला, पण या मार्गाने चालत असताना भक्तीचा रंग अंगावर घ्या. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. भक्तीचा रंग घ्या. देवाला म्हणा, देवा श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया. श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया. श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया. श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया, श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया. भगवंताला दोन हात जोडून एक प्रार्थना करा. देवा, संसाराचा रंग अंगावर घेऊन आमची दुरावस्था झाली, आता संसाराचा रंग नको, असा हरिभक्तीचा रंग दे. तुझ्या रंगामध्ये रंगव. लाल ना रंगाऊ मैं, हरी ना रंगाऊ, अपने ही रंग में रंग दे चुनरिया. आणि देवा, तुमचा रंग अंगावर घेतल्याशिवाय मी जाणार नाही. बिना रंगाए मैं तो घर नहीं जाऊंगी, अपने ही रंग में रंग दे चुनरिया, 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 रंग दे चुनरिया, चुनरिया, रंग दे चुनरिया. श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया, श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया. श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया, श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया, श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया. चुनरिया. भगवंताला प्रार्थना करा माझ्या ताई दादानो. देवा, तुझा रंग अंगावर दे. या संसाराच्या रंगानं आम्हाला बेरंग केलं. अगदी 25-27 पर्यंत आरसान कंगवा, आरसा पॉकेटला आणि कंगवा खिशाला. 2 व्हीलरवर असलं तरी कोंबडा पाडतं, पण 35 नंतर 30 नंतर टक्कल पडायला लागतं. मग ते आरसाही टाकून देतं आणि कंगवाही फेकून देतं. मग ती वेळ येणारच आपल्यावर पुढे चालून. त्याच्या अगोदर आपण सावध झालं पाहिजे. या संसाराचा रंग कितीही अंगावर घ्या, सुख नावाची गोष्ट मिळणार नाही. याच्यामध्ये फक्त सुखाची आशा आहे, आणि सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. माणसाचा स्वभाव असा आहे, माणूस वेळ निघून गेल्यावरच सावध होतो, लवकर माणूस सावध होत नाही, पण आशेमध्ये पूर्ण जीवन घालवतो. एक पती पत्नी दोघे जण होते. माणूस थोडासा विनोदी होता. आपल्या बायकोला म्हटलं, का गं तू झाली 45 वर्षाची, मी झालो 50 वर्षाचा, रटाळवानं जीवन आहे आपलं, काहीतरी बदल केला पाहिजे. ती म्हटली, काय बदल करायचा? फार पतिव्रता होती बरं ती. पतिव्रतेचा अर्थ असा आहे, पतिव्रता नारीला, एखाद्या स्त्रीला पतिव्रता धर्म 3 गोष्टींना प्राप्त होतो. पतीवर तिची असणारी श्रद्धा, पतीसाठी समर्पण आणि पतीची सेवा. श्रद्धा, सेवा आणि समर्पण या 3 गोष्टींना पतिव्रता धर्म प्राप्त होतो. पतिव्रता नारीला दुसरं जगच नाही, तिचं सर्व काही तिचे पती आहेत. पतीच्या सुखामध्ये सुख, पतीच्या दुःखात दुःख. पतीला जर शुगर असेल तर ती जामूनकडे डुकून सुद्धा पाहत नाही. तुम्ही काहीच बोलत नाही, मान सुद्धा हलवत नाही. याचा अर्थ काय?
पतिव्रता नारी तिच्या पतीला जर शुगर असेल तर ती जामून सुद्धा पाहत नाही सुद्धा म्हणत नाही, म्हणजे तुम्ही खूप जामून खाताय. चला, तर पतिव्रता स्त्री जी आहे त्या माणसाची पत्नी महान पतिव्रता आहे. ती म्हणते तुम्ही सांगाल त्या पद्धतीने आपण आपल्या जीवनात बदल करू. तो म्हटलं आपण आपली नावं बदलू. तो म्हटलं काय ठेवायचं. तो म्हटलं तुझं नाव जिलेबी माझं नाव लाडू. अशी कुठे नावं असतात का, पण माणूसच गमतीशीर. ती म्हटली काही हरकत नाही, मी तुम्हाला लाडू म्हणत जाईल, तुम्ही मला जिलेबी म्हणत जा. आता जिलेबी 2-4 वर्षाची असते तर गोड दिसली असती, लाडू पण 4-2 वर्षाचा असता तर गोड दिसला असता. ती 45 वर्षाची, हा 50 वर्षाचा. 50 वर्षाचा लाडू गोड दिसेल काय, आणि 45 वर्षात जिलेबी तरी गोड दिसेल का. पण दोघं एकमेकाला बोलायचे. त्यांच्याकडे 2 बैल होती. त्या बैलांचंही नाव त्या माणसानं बदललं. एका बैलाचं नाव ठेवलं पाहुणा आणि दुसऱ्या बैलाचं नाव ठेवलं चाबूक. अशी काही नावं नसतात, पण माणूस विनोदी तशी नावं ठेवली. शेतामध्ये गेला. नांगरण्याचे दिवस होते उन्हाळ्याचे. शेतीची मशागत चालू होती. मग ती जिलेबी पाठीमागनं भाकरी घेऊन जायची, तिथं ठेवायची. तो लाडू जेवायचा. संध्याकाळी बैलांना घेऊन घरी यायचा. एक दिवस लाडूला जेवायला उशीर झाला, कारण एकच भाकरी होती. भाकरीसाठी काही पीठ नव्हतं. जिलेबीनं भाकरीनं ताक ठेवलं आणि आली गावाकडं. तो शेतामध्येच. लाडूनं बैल सोडली, जेवायला बसला. तेवढ्या दूरचा पाहुणा आला, माणूस आला. त्या पाहुण्यानं घरी भांडणं करून निघालेला होता. आता आपली भारतीय संस्कृती, जेवताना जर कोणी आलं तर या, आदर सत्कार करा, जेवा म्हणा, किमान जेवा म्हणा. तर पाहुणा म्हटला, लाडू म्हटला या पाहुणं बसा जेवायला. तो पाहुणा 2 दिवसापासून पाय प्रवास करत होता. त्याला जोराची भूक लागली होती. पूर्वी काही हॉटेल वगैरे नव्हते. त्यानं लगेच बाया मागे सारल्या आणि जेवायला बसणार. लाडूच्या लक्षात आलं भाकरी एक आहे आणि आता खाण्याचं युद्ध दोघांचं चालणार आहे, कोणाचंच पोट भरणार नाही. लाडूनं युक्ती लढवली. लाडू म्हटला पाहुणं इथं जेवता की घरी जेवता. तो म्हटला घरी का. अहो म्हणे घरी जिलेबी आहे ना. घरी जिलेबी. याच्या तोंडालाच पाणी सुटलं. हे म्हटलं निवांत जेवा, मला काही भूक नाही, मी घरी जातो. पाहुणा घरी आला. माणूस जिलेबीने स्वागत केलं. हातपाय धुवायला पाणी, चहा बनवला. आणि जिलेबीच्या लक्षात आलं जेवायला करावं असं विचारावं पाहुण्याला. पाहुणं जेवायला वाढू. पण तिच्या लक्षात आलं पीठच नाही, कारण यालाच एक भाकरी नेऊन दिलेली तिनं. मग तिनं डोकं लढवलं. ती म्हटली पाहुणं जेवायला वाढू. त्याला हो म्हणेपर्यंत ती म्हणते का येऊ देऊ लाडू. याला वाटलं बाप रे बाप, लाडू जिलेबी. तो म्हटला येऊ द्या लाडूला, मला काही घाई नाहीये. गमत अशी, शेतामध्ये पाहुणा नावाचा बैल लाडूच्या हातातून सटकला आणि गावात पळायला लागला. बैल गावाकडे पळत आला. लाडू त्याच्या पाठीमागे. बैल दारातून पुढे पळाला. जिलेबी दारात उभी होती. लाडू जोरात ओरडला, पाहुणे जिलेबे. अगं घरात पाहुणा. तू पाहुणा पाहिला का. काय म्हटला लाडू. जिलेबे पाहुणा आला का. ती म्हटली हो. लाडू म्हटला त्याला धरून ठेव, त्यानं मला एवढं परेशान केलंय, आत्ता चाबूक घेऊन येतो. आणि या दोघांचं भाषण ऐकलं घरात बसलेला पाहुण्यानं. तो म्हटला लाडू पण नाही आणि जिलेबी नाही, पण चाबूक तर खावाच लागेल आपल्याला, इथून पळ काढा. पाहुणा जे धूम पळाला, पुन्हा त्यानं जोरव्याचं तोंडच पाहिलं नाही. मला सांगायचं एवढंच आहे, आशा होती लाडू जिलेबीची, साधी ताक भाकरी सुद्धा भेटली नाही. याचा अर्थ असा आहे, या संसारामध्ये माणसाला फक्त सुखाची आशा आहे, पण सुख मिळत नाही. म्हणून महाराज म्हणतात इकडे तिकडे भटकू नका, नेमक्या पत्त्यावर जा. सुख वाटे ईच ठाई, बहुपायी संतांची या. संतांच्या पायाजवळ सुख आहे, हे आम्ही कोरडं जगाला सांगत नाही, तर आम्ही अनुभवानं सांगतोय. अभंगाचं दुसरं म्हणून केला वास, म्हणून केला वास, म्हणून केला वास, म्हणून केला वास, म्हणून केला
महाराजांसाठी, संकेत बाबांसाठी जोरात टाळी वाजूया. फार गोड महाराज, फार सुंदर. म्हणून केला वास नाही नासे ठाई. संतांच्या सहवासात, संत सानिध्यामध्ये जाल तर तुम्हाला नाशाची भीती उरणार नाही. नाशिवंत देह जाणारा सकळ हा भाग बाजूला ठेवा, पण माणसाचं आयुष्य हे माणसाच्या शरीराला नकोय. आयुष्य हे नावाला प्राप्त व्हावं. छत्रपती शिवरायांचं शरीर नाही आपल्यामध्ये आज, पण शिवरायांचे विचार, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं कार्य अजर अमर आहे. यश प्राप्त झालं, कीर्ती प्राप्त झाली, नाव प्राप्त झालं महाराजांच्या नावाला. आज महाराष्ट्रातल्याच नाही, महाराष्ट्राच्या बाहेरच्या कुठल्याही पोराला विचारा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय, तर ते सांगतात छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्रातल्या मातीचं सौभाग्य आहे, महाराष्ट्रातल्या तरुणांचा स्वाभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज तुमची आमची अस्मिता आहे. या देशाचा स्वातंत्र्याचा श्वास आहे, संस्कृतीचा आभास आहे. एक विकसित व्यक्तिमत्व आहे की ज्या माणसाला जीवन कळालं, जी व्यक्ती या जगासाठी देव बनून राहिली. कुणी कुणी म्हणतं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय कीर्तनात सांगायला काय महाराज देव आहेत, महाराज देव आहेत का नाही हा भाग वेगळा आहे. खरं तर ते शंकराचा अवतार आहेत. देव आहेत का नाही हा भाग नंतर पाहू, पण मंदिरातला देव ज्यांच्यामुळे जिवंत राहिला त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. माझ्या दादांनो, आज आपल्या गळ्यामध्ये माळ, गळ्यात टाळ, भाळावर बुक्का, कपाळावर कुंकू, दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी. कुणामुळे जिवंत असेल तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आहे. छत्रपती शिवरायांनी क्रांती केली नसती तर आपली दुरावस्था झाली असती. कुणी कुणी म्हणतं छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मविरोधी कार्य करत होते. अजिबात नाही. कुठल्या धर्माला महाराजांचा अजिबात विरोध नव्हता. महाराजांचा लढा फक्त एकच होता, माणसाला माणसासारखं जगू द्या. जर महाराजांचा विरोध कुठल्या जाती आणि धर्माच्या विरोधात असता तर महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये, सैन्य दलामध्ये इस्लाम धर्मीय बांधवाचा समावेशच करून घेतला नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज कळणं हे सामान्य बुद्धीचं काम नाही. त्याच्यासाठी मन आणि बुद्धीचा विकास व्हावा लागेल आणि जग पाहावं लागेल. महाराजांबद्दल चुकीचं बोलणारी आणि काहीतरी वेगळं मत मांडणारी असं समजावे डबक्यात डराव करणारी आहेत. त्यांनी अजून समुद्रात पोहलेच नाहीत. महाराजांचा अभ्यास करण्यासाठी कधीतरी रायगडावरती जा, त्या रायगडाच्या मातीत जाल तर त्या मातीचा कण न कण इतिहास तुम्हाला शिकवल्याशिवाय राहणार नाही. एवढं सांगायचं आहे मला तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराज असेही युगपुरुष क्रांतिकारक या मातीमध्ये घडले. त्यांचं नाव अजरामर झालं. आज एक वेळेला पोरगा बापाचा फोटो घरात लावायला विसरून जाईल, पण महाराजांचा फोटो घरात लावायला विसरत नाही. चौकामध्ये महाराजांचं नाव आहे. आणि माझ्या मनात एक खंत आहे. काल परवा प्रवास करताना माझ्या डोक्यात आली ती गोष्ट आणि मी ठरवलं की ती गोष्ट आपण कीर्तनात सांगायची. परवाच माझ्या बुद्धीत आलं ते. कदाचित याही अगोदर कुणाच्या लक्षात आलं असेल पण माझ्या कानापर्यंत पोहोचलं नसेल. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं चौक तयार करतो आणि त्या चौकाला नाव देतो शिवाजी चौक. शिवाजी महाराजांचं नाव चौकाला द्यावं या गोष्टीत आम्हाला आनंद आहे. आमचा तो स्वाभिमान आहे, आमचा मान आहे. आम्हा महाराष्ट्रीयन माणसाचं ते यश आहे. पण शिवाजी महाराजांचं नाव आपण एकेरी घेऊ नये असं मला वाटतंय. फक्त शिवाजी चौक असं म्हणू नये आपण, कारण आपली वाणी तेवढी पवित्र नाही आणि आपली वाणी तेवढी पॉवरफुल नाही. एवढ्या मोठ्या विभूतीला आपण फक्त शिवाजी चौक, फक्त शिवाजी असं नाव घ्यावं. महाराजांच्या नावाचं चौक असू दे, तर फोटो असू दे, नाही तर मोठा महाराजांचा पुतळा असू दे, तर त्या महाराजांच्या नावाला महाराज हे नाव जोडूनच आपण सुरुवात केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक किंवा छत्रपती शिवाजी महाराज की जय. इथं किमान 200-400 लोक असतील, 500 लोक असतील. या 500 लोकांपैकी 25 जरी लोकांनी हे जर डोक्यात ठेवलं तर आजचं कीर्तन सफल झालं माझं. छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरी कधीच बोलू नका, कारण आपण आपला स्वाभिमान जपला पाहिजे. आपण आपला मान, आपल्या या सगळ्या गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजेत. पण शिवाजी महाराजांना कधी एकरी बोलण्याचं धाडस किंवा ती दुष्कृत्य, तो अगदी वाणीचा दोष आपण करून घ्यायचा नाही. विठाल विठाल मला एकच सांगायचं तुम्हाला की नावाला अमरत्व प्राप्त व्हावं आणि सत्संगानं खूप काही बदल घडतात. एक उदाहरण सांगून सेवा समाप्त करून टाकू. भगवान श्रीकृष्ण परमात्माची म्हणजे कृष्ण मंदिर आहे आपल्याकडे. कृष्ण भक्त, कृष्णाची भक्ती आपल्या सगळ्यांना कळते. मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी,
मेरो राधा। कृष्ण भक्ती अद्भुत आहे, दिव्य आहे। आता भगवान श्रीकृष्ण चरित्रातलं एक उदाहरण सांगणार आहे, पण ते उदाहरण देवाच्या एका महिला भक्ताशी जोडलेलं आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्माची एक महिला भक्त अशी आहे जोरवेकर, ती कृष्णाचं नाव घेते नवल नाही, कृष्णच तिचं भजन करतात। तिच्यामुळे कृष्णप्रेम जगाला कळालंय। देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली आहे। बिना परिणय के ओ प्रेम की पुजारन कान्हा की पटरानी हो गई, कान्हा की पटरानी हो गई। देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली आहे। 2 अक्षरी तिचं नाव आहे। बरसाणा तिचं गाव आहे। तिचं नाव मी तुम्हाला विचारणार आहे, तिचं नाव काय आहे? तिच्या नावाला वेलांटी आणि उकार नाही। तिच्या नावाला 2 काणे आहेत। पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना। कान देऊन ऐका, त्या 2 काण्यामध्ये कान्हा लपलेला आहे। तिचं नाव राधा आहे। राधे राधे बोलो, राधे राधे, राधे राधे बोलो, राधे राधे। सर्वांनी म्हणा राधे राधे बोलो, राधे राधे, राधे राधे बोलो, राधे राधे, राधे 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 राधे, राधे राधे बोलो, राधे। सर्वांनी म्हणा, सर्वांनी राधे बोलो, राधे 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 बोलो, माझ्या भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने आपल्याला 2 हात मिळाले। हात नसल्याचं दुःख काय आहे? ज्यांना हात नाही त्यांना जाऊन विचारा। त्यांचे हात पाहिले की आपल्याला हातावर गर्व होईल। देवा, उपकार आहे तुझे की तुम्हाला हात दिले, आणि तुझ्या भजनात टाळी वाजवायला मी अजिबात कुचराई करणार नाही। म्हणून 2 हात प्रेमाने वरती घ्या, म्हणा माझ्या सोबत राधे राधे बोलो, राधे राधे, राधे राधे बोलो, राधे राधे, म्हणा म्हणा राधे राधे बोलो, राधे राधे, राधे राधे बोलो, राधे राधे, राधे 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 राधे, राधे 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 राधे, राधे राधे राधा कृष्ण भक्त आहे, तिच्या संदर्भाला जोडून एक उदाहरण आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्माची मूर्ती डोळ्यासमोर आठवा। पायाची अढी, ओठावर मुरली, पिवळा पीतांबर, भाळावर टिळा, गळ्यामध्ये माळा, कुरळे केस आणि माथ्यावर एक मोराचा पीस, असं देवाचं स्वरूप। कधी तुमच्या मनात प्रश्न नाही का आला, या मोराच्या पिसाला डोक्यावर, देवाच्या डोक्यावर बसण्याचं भाग्य कसं मिळालं? त्याच्या पाठीमागे एकच कारण आहे। एक मोर आणि त्याची मयुरी दोघे जण वनात नाचत होते। नाचताना कृष्ण कन्हैयाला पाहिलं आणि ती मयुरी देवाला पाहून भान विसरली। काय करू बाई ग जीव वेडावला, काय करू बाई ग जीव वेडावला, सावळा मुरलीवाला आरवाला, सावळा मुरलीवाला आडवाला, सावळा मुरलीवाला आडवाला, काय करू
तिला वेड लागलं देवाचं. ती मयुरी वेडावल्यासारखी कृष्ण कृष्ण करते. मयूर म्हणतो तुला झालं काय? ती म्हणते मी कान्हा पाहिला. ती म्हणते मोरा तो तुझ्यापेक्षा एवढा सुंदर आहे ना, तो तू त्याच्या पुढे बंदर आहे. मोर म्हटला मी पक्ष्यांचा राजा आहे, माझ्या रूपाचं वेड सगळ्या सृष्टीला आहे. आता तुझा तो कृष्ण माझ्या मागे मागे घेऊन येतो. मोर गोकुळात आला, पिसारा फुलवला, नाचायला लागला, सगळं गोकुळ जमा झालं, पण भगवान काही त्याला पाहायला आले नाही. मोरानं महिन्यापासून चक्कर मारल्या, पिसाऱ्यातले सगळे पंख गळाले, अश्रू सुकले, नख झिजली, कंठ सुकून गेला. आता मोर एकच म्हणतो देवा अहंकार संपला पण तुम्हाला दर्शन दे. कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी कान्हया रे कान्हया रे कान्हया रे. रडतोय मोर, लाला मला दर्शन दे, माझा अहंकार संपला देवा. देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा. एकदा दर्शन दे. भगवान येत नाही. महिन्यापासून चक्कर मारल्या. मोरानं ठरवलं देव भेटत नाही, मरायचं आपण. एका पक्षानं ठरवलं, आपण त्यांना ठरवतात जातो. मोर म्हटला जगायचं नाही. मयुरी म्हटली शेवटचा प्रयत्न कर, राधाकडे जा. राधा राणीनं जर सांगितला उपाय तर तुला देवदर्शन होईल. तो मोर राधेच्या दारात आला आणि तिथं कृष्णाचं भजन करतोय. मेरो राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी. राधा म्हणते मयुरा इथं काय करतो? आणि राधा राणी देव दर्शन देत नाही, मला मार्ग सांगा. म्हणे इथं भजन करण्याऐवजी देवाच्या दारात जाऊन भजन कर. म्हणे काय भजन करू? म्हणे राधा 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 म्हण. मोर आला आणि मोरानं कृष्ण कन्हैयाच्या दारात राधेचं भजन चालू केलं जोरात. अग राधे अग राधे ग तुला पुसत गोंगडी वाला. अग राधे अग राधे ग तुला पुसत गोंगडी वाला. अग राधे अग राधे तुला पुसत गोंगडी वाला. अग राधे अग राधे तुला पुसत गोंगडी वाला. गोंगडी वाला कांबडी वाला. गोंगडी वाला कांबडी वाला. गोंगडी वाला कांबडी वाला. गोंगडी वाला तुला पुसत गोंगडी वाला. राधे अग राधे ग तुला पुसत गोंगडी वाला. अग राधे अग राधे अग राधे अग राधे तुला पुसत गोंगडी वाला. पुसत गोंगडी वाला. तुला पुसत गोंगडी वाला. राधा राधा म्हटलं की काळा खात होता लोण्याचा गोळा, पळतच सुटला बाहेर. कुठे माझी राधा? जसा देव पाहिला तसा मोर म्हटला. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेधिले तेने तेने वेधिले तेने वेधिले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. मी कृष्ण पाहिला जसा देव पाहिला. भगवान म्हणतात तू कुणाला पाहिलं ते नंतर सांग, माझी राधा कुठे ते सांग. भगवान राधा राणी इथे नाहीये. मग तू राधेचं भजन कसं केलं? म्हणे राधा राणीनं सांगितलं. तुम्ही ताशे तर काही दर्शन देत नव्हते मला, मग राधा राणीनं सांगितलेल्या मार्गानं मी तुम्हाला इथपर्यंत खेचून घेतलं. मोरा मी खूप त्रास दिला रे तुला, पण माझ्या राधा राणीची कृपा झाली तुझ्यावर. सांग मी तुला काय देऊ? म्हणे देवा मला अहंकार होता तो संपला, आता तुमच्या सौंदर्यात भर घालण्याची संधी द्या. देवानं मोराचा पीस घेतला आणि डोक्याला खोचला. मोरा आयुष्यभर याचा भार वाहील ही माझ्यासाठी शिक्षा, पण मोराचा पीस खोचला की मी सुंदर दिसेल हे तुझ्यासाठी वरदान.
तो मोराचा पंख देवाच्या डोक्यावर जाऊन बसला तेव्हा तो अजून खाली उतरला नाही. आता मला सांगा, एका मोराला, मोराच्या पंखाला राधाराणीचा सत्संग प्राप्त झाला तर मोराच्या पंखाला देवाच्या डोक्यावर जागा प्राप्त झाली. हा सत्संगाचा प्रभाव आहे. संतांच्या संगतीनं, संत सहवासानं माणसाला अमरत्व प्राप्त होतं. हे मला सांगायचं तुम्हाला. नाही नास तये ठाई न करवे हाला चाली निवारिडी चिंता हे. आणि तुका म्हणे निवेतनु रजकनु लागता विठोबा रखुमाई. हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. थोरात परिवार या गावचा स्वाभिमान आहे. आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक खूप मोठं नाव आहे. बस या परिवाराच्या हातनं अशीच गोरगरिबांच्या उन्नतीची कामं व्हावीत. याही परिवारामध्ये अध्यात्म, समाजकारण, राजकारण, सेवा, उद्योग या सर्व क्षेत्रामध्ये आणखी भरभराटी व्हावी. दिव्य आध्यात्मिक कार्य या परिवाराच्या माध्यमातून, गावकऱ्यांच्या माध्यमातून घडावेत. या गावाचं नाव असंच उंचावत जावं आणि अनेक रत्न या मातीमध्ये निर्माण व्हावेत. एवढीच मी भगवान परमात्माच्या चरणी प्रार्थना करते. बस आता घेऊ ना सांगतो. आणि माझ्या वाणीला विराम देते. बोलण्याच्या ओघात काही अपशब्द गेले असतील तर क्षमा असावं. नियोजित वेळेमध्ये मी कीर्तन पूर्ण करते. एकच गोष्ट सांगायची, चकलंबा या गावी आपण 1100 वर्षापूर्वीचं देवस्थान, त्याचा जीर्णोद्धार करत आहोत. आणि श्रीमान इंद्रजित भाऊंनाही माझं वंदन आहे. आपल्यासारखी जबाबदार ज्येष्ठ माणसं या सगळ्या कार्यक्रमात आहेत. आमचं अज्ञान आहे की आम्हाला तुमच्या सगळ्यांची नावं माहिती नाहीत, माफी असावी. आणि आपण इथे सेवा पूर्ण करतोय. पण भाऊ, आपल्यासहित मला सगळ्यांना सांगायला आवडेल की मी बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात चकलंबा माझं गाव आहे. त्या गावी मी 16 वर्षापासून मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालवते, कुठलीच अनुकूलता नसताना. कारण आमच्या गावातली लोक, आमच्या जिल्ह्यातली लोक इकडे ऊस तोडायला येतात. आमचा जिल्हा म्हणजे ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. सांगायची लाज नाही वाटत मला, जे खरं आहे ते माणसानं बोललं पाहिजे. कारण पाण्याचा खूप मोठा दुष्काळ, पाण्याचा अभाव आमच्या भागात आहे. डोंगरपट्टा आहे. त्या भागात मी मागच्या 16 वर्षापासून मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालू केली. एका मुलीपासून आज 250 मुली माझ्याकडे कीर्तनाचा अभ्यास करतात. खूप मुली कीर्तनकार, कथाकार बनल्या. तुमच्याही गावाच्या 2 भाच्या माझ्याकडे अभ्यासासाठी आहेत. त्यातली एक आहे प्राप्ती जाधव आणि एक आहे ऐश्वर्या चौधरी देवठांची. अशा खूप मुली कीर्तनकार बनल्या आपल्या संस्थेमध्ये. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातलं लेकरू आपल्याकडे अभ्यासासाठी आहे. मोजक्यान ठराविक अशा मुली आहेत की त्यांना आई पण नाही, वडील पण नाही. आम्हाला तुम्ही जे काही दानदक्षिणा म्हणून देणगी देता, जे काही दक्षिणा देता, त्या सगळ्या आमच्या पैशातून खूप काही चांगलं काम चालू आहे. आम्ही आमच्यासाठी जगतच नाही. आम्ही कल्याण स्वामी संस्थांच्या जीर्णोद्धारासाठी आणि आध्यात्मिक सेवेसाठी आम्ही आमचं जीवन वाहून घेतलं आहे. आपण आपल्या लेकराला वेळ देत नाही. आम्ही लोकांच्या लेकरांना घडवण्याचं काम करतो. कधी आम्ही त्या लेकरांमध्ये परक पण पाहिलंच नाही. आपलं म्हणून सांभाळतो. म्हणून लेकरं 4-4, 5-5 वर्ष संस्थेत राहून कीर्तनकार, कथाकार बनतात. महाराष्ट्रभरातल्या मुलगी, आपल्याच भागातली संगमनेर तालुक्यातली एक मुलगी, आदिवासी समाजाची, भाऊ, तिला भागवत कथाकार बनवलं आपण आपल्या संस्थेमध्ये. आदिवासी समाजाची मुलगी, पहिली महिला भागवत कथाकार. आणि संकेत बाबा, तिची उद्यापासून कथा चालू होते पाटोद्याच्या भागात. म्हणजे त्यांना कथाही घेतो आम्ही आणि त्या माध्यमातून त्यांना नावारूपाला आणण्याचा प्रयत्न करतो. अशा खूप काही मुली घडवल्या. म्हणजे प्रत्येक समाजाची, जाती धर्माची मुलगी आपल्याकडे अभ्यासासाठी आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातली खूप पवित्र मानानं हे सगळं आमचं काम चालू आहे. बस या कामासाठी आपण जोरवेकरांनी आम्हाला सहकार्य करावं ही माझी विनंती आहे. कारण कुठली राजकीय शासकीय मदत नाही आणि मदत नाही म्हणून थांबणं हे काय माझ्या स्वभावातच नाही. जाईल त्या गावात मी लोकांना विनंती करते की खूप मोठ्या संस्थांच्या जीर्णोद्धाराचं काम आणि गोरगरीब लेकरांना घडवण्याचं काम आम्ही करत आहोत. आमची झोळी तुमच्या गावात आलेली आहे. बस या झोळीमध्ये तुमच्या इच्छानुसार पवित्र कार्यात काय दान द्यायचं ते दान देऊन तुम्ही या कामात आमच्यासोबत राहावं. छोट्याशा दानानं काही गरिबी येत नसते, पण चांगल्या कामात मदत केली याचं पुण्य तुम्हाला मिळतं आणि चांगल्या कामाला बळ मिळतं. या माध्यमातून ज्ञानोबाराय तुकोबारायांचे विचार जोपासण्याचं काम होणार आहे. खूप मुली कीर्तनकार बनल्या, मुली पखवाज वाजवतात, मुली गायन करतात. 18 पुराणांच्या कथा आपल्या संस्थेतल्या मुली करतात. आज मी इथं कीर्तनाला आले, भविष्यात माझी एखादी विद्यार्थिनी इथं कीर्तनासाठी येईल
आणि जेव्हा तुम्ही तिला विचारलं बाई तू कुठे शिकली, तर ती सांगेल मी सोनाली ताईंच्या संस्थेमध्ये तयार झाले, तेव्हा तुमच्या मनाला आनंद होईल की त्या संस्थेच्या संवर्धनात आमचा सुद्धा रुपया आहे. यासाठी आपण तुम्हाला जसं जमेल तसं आमच्या पवित्र कार्यात सहकार्य करावं ही विनंती. दात्याचं नाव माईकमध्ये पुकारण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण. वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल गोदी दे दे गोरे वे देवा पुढे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उतरला अधिकारा तुला करा क्षमा अपराध महाराज हा तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा भयभीती करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सुंदर देव तुकाराम